नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत जीवदानी देवीच्या दर्शनाला विरार. तर आपण आपल्या अप्सरामधून ट्रॅव्हल करणार आहोत. तर कमीत कमी 4.5 तासांच्या वेटनंतर फायनली सगळे आलेले आहेत आणि आपण निघालेलो आहोत. हाय चिकू, युवराज सीट बेल्ट लाव. ओके ओके लावतो. गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे मंदिराकडे. मंदिराच्या खालच्या बाजूला समोर आपल्याकडे आपण पाहू शकतो ते स्टेअर्स आहेत. वरती तिथे मंदिर आहे. थांबा, कुठून दिसेल? इथून मे बी दिसेल, थोडं दिसेल. तिथे पुढे मंदिर आहे. पोहोचलो आपण. कालपासून विचार करतात सगळेजण की नाही आम्ही रोपवेने जाणार, आम्ही इथून जाणार, आम्ही चालत जाणार, हे करणार ते करणार. नाही, रोपवेनेच ठीक आहे हे ते. मी सांगून ठेवलेलं की नाही मी चालतच येणार. गेस वॉट, इथे आल्यानंतर कळालं रोपवे बंद आहे. रोपवे लिफ्ट जे पण काय सगळं बंद आहे. एकच ऑप्शन आहे आता वरती जायला आणि तो आहे स्टेअर्स. आता मजा येणार आहे. आता सगळ्यांचं फिटनेस आता बाहेर येणार आहे. कोक वगैरे जे पितात ना सगळे, आता बघूया आपण कशी त्यांची हालत होते. मी नेहमी नाही बोलतो तरी पितात ना, आता बघूया. लेट्स सी. तर गाईज जर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर लक्षात ठेवा इथे स्टेअर्स आहेत. स्टेअर्सच्या ह्या साईडने एक रोड गेला, रोडच्या तिथे एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये वॉशरूम आहे. इन केस तुम्हाला गरज पडली तर थँक्यू नंतर सांगा मला. थँक्यू नंतर बोला मला. ओके, सो हे आहे एंट्रन्स. वरती तिथे आहे मंदिर. त्या साईडला रोपवे होता जो बंद आहे सध्या. आणि एक स्टीपवाल्या पायऱ्या पण आहेत तिथे. मे बी आपण ह्यावाल्या पायऱ्याने चाललो. हे जरा फिरत जातं. इथे स्टेअर्सच्या सगळ्यात सुरुवातीला सिक्युरिटी चेक नंतर इथे एक स्क्रीन लावलेली आहे. इथे छोटे मोठे शॉप्स आता आहेत. राजचे मेन युवराज इंगोले. ओके, सो गाईज स्टेअर्स चढणं आता चालू झालेलं आहे अशा प्रकारे. हे बघा तिथे मार्किंग्स तर आहेत 80, त्यानंतर कुठे 90. ओके, मजा येते. अरे आपण ना हे रोपवे वगैरे नाही, आपण स्टेअर्सवाली लोक आहोत. हे रोपवेने येणारे, हे सर रोपवेने येणारे, हे सर पण रोपवे बंद आहे आज. सगळे आता चालत येणार आहेत. लेट्स गो. 120, 130, 140 सगळीकडे मार्किंग्स आहेत. त्याच्यानंतर छोटे मार्किंग बंद होणार. डायरेक्ट 1000ला आता मार्किंग्स येणार आहेत. मजा येईल, मस्त आहे. लेट्स गो. क्रेझी स्टीप स्लोप आहे यार. एकदम स्टीप आहे. लगेच वरती जातो आहे. थोडी धाप लागू शकते. आरामात या जर तुम्ही स्टेअरकेसने येणार असाल. स्लोली चला. तिथे चिकूची रोपवे आहे अशा प्रकारे. त्याची मजा आहे. तो काय चालणार नाही आज. एक करून सगळे त्याला उचलून घेणार आहेत. आता माझी पण बारी येईल त्याला उचलून घ्यायची. बघूया. ओहो, चिकू सरांची सेकंड राईड. शाबाश. 1 minute 37 seconds later. मॅडम ये क्या हो गई? मॅडम तर वरून बोललेला की धावत चढणार आहेत वरती. एकदम धावत, असं काही प्रॉब्लेम नाही होणार. सगळं एकदम फिट, एकदम ऑल गुड. काय झालं? 230वी शिडी आहे. आली पण नाही अजून ती. काय आहे हे? आम्ही एन्जॉय करायला, आम्ही काय एकदम रफ अँड टफ आणि करायला आलो नाही. ओके, नक्की नक्की. त्याला बोल हॅलो गाईज. हाऊ आर यू? आय एम फाईन. I'm fine.
आपण कुठे चाललोय? मंदिरात. लेट्स गो बोल. हे बघ तुझ्यासारखा बाबू आहे ना एकदम. हे सगळे लोक मला ह्याच्यासारखं दिसतं असं बोलतायत. ब्लॅक कलरचे कपडे, कॉलर व्हाईट आहे, पाय व्हाईट आहेत. ब्लॅक कलरचे कपडे, कॉलर व्हाईट आहे, पॅन्ट व्हाईट आहे. हे नालायक सगळे मला कंपेअर करतात. हॉल्ट घेतलेला आहे एक छोटा. बॅग्स दिसतात तुम्हाला? हे 1 बॅग, 2 बॅग, 3 बॅग आणि पुढे गेली ही 4 बॅग. तुम्ही विचार कराल एवढं गरमीचं चाललंय, जरा एकदम असं हायड्रेशनसाठी जरा पाणी वगैरे घेतलंय. 3 बॉटल आहेत फक्त 1 लिटरच्या, 1 लिटरच्या 3 बॉटल आहेत. बाकीचं जेवढं सगळं आहे ना, हे बघा ही अख्खी बॅग, शिवमची बॅग, सगळ्यांच्या बॅगेमध्ये फक्त खायचं सामान आहे. बॉटल मोजून 3 आहेत, बाकी सगळं खायचं सामान आलेलं आहे. अप्रॉक्सिमेट 700 स्टेअर्स आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि इथून एक टर्न आहे असा, इथून पुढे इथे जायचं. $900 स्टेप्स डन. 300 मोर टू गो. चिकू चालतायत आज, फायनली चिकू चालतायत. वाव, हां सुंदर. वरती आल्यावरती आठवलं की मला हे दाखवायचं होतं. दिस इज द पावती. 4 व्हीलर पार्किंग 40 रुपीजची पावती आहे. पावती देतानाच ते सांगितलं त्यांनी रोपवे बंद आहे, पावती द्यायची की नाही तेवढं सांगा. बोलो आता इथे काय लांब आलो आहे, आता तर आम्ही जाऊन राहणार. मग हे काय प्रत्येक 100 200 शिडीला ब्रेक घेतो. हाय, अरे हाच नाही कर, तू काय कर. हां काय कर. हां असं, गुड बॉय. 1000 स्टेप्स कंप्लीट. फायनली 200 मोर टू गो. ओके, आज आहे 20 तारीख, मे महिन्यामधली 20 तारीख. आणि तुम्हाला माहिती आहे मेच्या महिन्यांमध्ये गरमी किती असते. पण तरीसुद्धा आम्ही असं प्लॅन का बनवला असेल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आज आहे आमच्या मॅमचा वाढदिवस. तर मम्माच्या बर्थडेसाठी तिला 2 वर्ष झाली यायची इच्छा होती इथे. मग आज तिच्या बड्डेवरती आपण आलो आहे. गेस वॉट, आम्ही एक्सपेक्ट करतो एकदम ऊन वगैरे असणार, पण आज क्लायमेट खूप बदललं आहे. माहीत नाही का, मम्मासाठीच खास करून आहे ना मम्मा. रोपवे पण खास तुझ्यासाठीच बंद आहे, पण सावली आणि थंड हवा आहे, मजा येते. न्यू इनोव्हेशन, बोलत बसायची गरज नाही, डायरेक्ट स्पीकर. टेक्नॉलॉजी तुमच्या माहितीसाठी पण सांगून ठेवतो, वरती पण आहे. येस, 1000 किती असेल ही? 1200 1100 काहीतरी असेल. वॉशरूम आहे इथे, हे बघा. पैसे द्या आणि वापरा 5 रुपीजमध्ये आहे इथे. चल ना. $1170 स्टेपपर्यंत जरी तुम्ही आलात, टेन्शन घेऊ नका, इथे पण दुकानं तुम्हाला भेटतील. मगाचपासून आहे ना 50 दुकानांमध्ये तरी ते सांगितलं की हे लास्ट दुकान आहे, पण हेतपर्यंत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्राइजेस माहीत नाही आता, जेवढं वरती जाणार तेवढे वरती जातील की नाही, पण हां एवढ्या वरपर्यंत तर दुकानं आहेत. ह्या साईडला व्ह्यू आहे. आता जरा नॉर्मल स्टेप्स आलेत, नाहीतर एकदम स्टीप स्टेप्स होत्या. आता एवढ्या स्टीप नाही आहेत. आता जरा बरं वाटतं, थंड वाटतं आहे. इथून पुढे कॅमेरा मोबाईल शूटिंग अलाउड नाही आहे. 1250 स्टेप्स इन टोटल. तिथून थोडेफार अजून छोटे मोठे स्टेप्स नंतर आपल्याला मंदिर भेटतं. मंदिरात आपण दर्शन घेतलं, तिथे कॅमेरा बंद होता. तिथून परत अजून थोडंसं वरती आलो, तिथून मग अजून थोड्याशा स्टेप्सनी वरती आलो की हा एक परिसर आहे जो एकदम शांत, थंड वाटतं, शांत नाही पण मनशांती भरपूर, खूप छान वाटतं. तिथून तुम्हाला थोडा व्ह्यू पण भेटेल.
ओपन नेट असल्यामुळे एवढा चांगला व्ह्यू नाही येणार. ओके, सो हा एक दगड आहे ज्याच्यावरती कॉईन चिकटतात. येथे पैसे चिटकवतात. बघूया चिटकतो का. नाही, तो पडला. थांब, अजून एक वन्स मोर. Yes. Papa, done. Yes. यो. आपली जागा आपण पकडलेली आहे. आपल्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं, पाण्यापेक्षा जास्त तर बाकीच्या गोष्टी आणल्यात खायच्या. मस्तपैकी इथं जेवण करू आणि मग घरी जाऊ. काय घेऊन आले. केक पासून सुरुवात केली, वेफर्स खाल्ले, आता शेंगदाणे खातात. टेन्शन नका घेऊ, सगळं साफ करण्यात येणार आहे. हे सगळे जे पण शेंगा आहेत ते सोलल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकले जात आहेत, असे तुम्ही बघू शकता. हे झाल्यानंतर काय जे पण पडणार आमच्याकडून सगळं उचललं जाणार, काय सुद्धा खाली ठेवलं जाणार नाही. टेन्शन नका घेऊ. साफसफाई अभियान एकदम नीट एकदम. ऑल क्लीन गाईज. आता आपण जर्नी चालू करतोय. उतरणं जरा इझी असेल चढण्यापेक्षा, मजा येईल आता तरी मजा येईल. आणि आता परत एकदा होऊन गेलं, आता जरा अजून बरं वाटतं, अजून मजा येईल. एक्झिट पण एक्झिट करताना पण अजून चढायचं. अरे यायला काय अर्थ आहे. थोडंसं चढायचं, त्यानंतर परत मग नुसतं खालीच उतरायचं. पण एवढं अजून परत एकदा चढावं लागेल. इथून एकदा बघूया. वाव, मंदिराचं शिखर दिसतंय. जसं मी बोललेलो, उतरताना जरा बेटर आहे. जरा नाही, खूप जास्त बेटर आहे. लिटरली तुम्ही इथून उतरताय आणि उतरताना हा व्ह्यू तुम्हाला कंटिन्युअसली दिसतोय. किती छान आहे. मी पण आहे. उतरताना लिंबू सरबत ब्रेक गाईज. दिस इज लिंबू सरबत. हा ओव्हर हिअर. उतरताना बसायला पण मस्त आहे. थंड वाटतं. एव्हरीबडी ड्रिंकिंग. उतरताना सावली हे बघा. पाय साथ सोडतायत हळूहळू उतरताना. ते पण माझं पण जरा तसंच होतंय. थोडं होतंय असं. जरा हलका पाय ठेवलं की असं गुडगुड होतंय. मम्माचं जरा जास्तच होतंय. गॅस वॉट गाईज, मी रुबिक्स क्यूबवाली किचेन घेतली. हा बेटा, टाइमपास. क्यूट आहे असं, छोटं आहे पण ते वर्किंग आहे. म्हणजे काय येताना मूव्ह होणं एवढं स्मूथ नाही, पण बबल्स आहे ना हे. काम तो हो जाएगा. टाइमपास करायला चांगलं आहे असं. फिजिट टॉय सारखं असं टाइमपास सॉल्व करायला. हॅलो गाईज, आम्ही फर्स्ट आहोत. ये आपण आता खाली पोहोचणार. अरे घरी नाही, खाली.
खाली पडणार आता आपण. ये सगळे अजून वरती आहेत. आपण ऑलमोस्ट खाली पोहोचायला आलो. ये ये हे काय घेतलं? बबल काय? बबल. वाव बबल्स. ये सो गाईज आपण अशा प्रकारे निघालेलो आहोत. रिटर्न जर्नी चालू झाली आहे. 1230 स्टेप्स चढायला आपल्याला 1 तास लागला. 1300 स्टेप्स चढायला आपल्याला 1 तास लागला आणि उतरायला पण आपल्याला 1च तास लागलेला आहे. कारण की रिटर्न येताना आपण लवकर आलो पण शॉपिंग भरपूर होती ना. खूप शॉपिंग होती आणि पाय थरथरत होते. खूप मजा आली पण आता मोटिवेशन भेटलं आता ट्रेकिंग वगैरे करायचं. थरथरिंग एक्सपिरियन्स होता तो आपला. येस थ्रिलिंग नाही थरथरिंग एक्सपिरियन्स होता खूप. आता आपण रिटर्न घरी निघूया. रेडिसन हॉटेलमध्ये दुपारचं जेवण करून आपण फायनली आपल्या घरी परत आलेलो आहोत. खूप छान एक्सपिरियन्स होता आजच्या एक्सपिरियन्सने आपल्याला खूप काय शिकवलं जसं की आपल्या शरीराची काय आहे हे शिकवलं. पण मजा आली आज. मजा आली. मी एवढा काही जास्त थकलो नाही असा बिलकुल नाही. पण खूप छान होतं. एकदम छान एक्सपिरियन्स होता. सुंदर एकदम. व्ह्यू इतका मस्त होता ना. मला व्ह्यू सगळ्यात जास्त आवडला आहे. एकदम बेस्ट. एकदम प्रसन्न वाटलं तिथे दर्शन घेऊन. एकदम छान वाटलं. आता मी जास्त गोरा दिसतोय. ओके सो तू काय असतो रे? हां तुला हसायला काय झालं? तेवढ्यासाठी तुपला पडवला. हां तेवढ्यासाठी तुपला पडवला. अरे पगार कट हां तर आज खूप छान वाटलं. आज नवीन प्रकारे ब्लॉग केला. जरा नवीन काहीतरी ट्राय केलं आहे. बघूया मग कसा आहे ब्लॉग. कमेंटमध्ये प्लीज सांगा. नेक्स्ट कुठे पाहिजे ट्रिप ती पण कमेंट करा. आम्ही विचार करू मग. बाय गाईज.